श्रावण महिना सुरू आहे, सणांचे दिवस सुरू झाले आहेत. रक्षाबंधनाचा सण अगदी 2 दिवसांवर आहे. साहजिक आहे, जाहिराती, सिरियल्स या सगळीकडे रक्षाबंधन सणाचं चित्र दिसायला लागलंय. अशीच एक रक्षाबंधनाची जाहिरात सध्या चर्चेत आली आहे. पण चर्चेचा विषय रक्षाबंधन नव्हे, तर त्यातल्या अभिनेत्रीने परिधान केलेला पोशाख आहे. जीवा या ज्वेलरी ब्रँडची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये अभिनेत्री कृती सनॉन हिने एक ब्रालेट परिधान केलेलं आहे. आणि रक्षाबंधनाची जाहिरात ती असली तरी जाहिरातीत कुठे सुद्धा फेस्टिव्ह वाईब दिसत नाहीये. आणि त्यावरनं नेटकऱ्यांनी या जाहिरातीला आणि कृतीवरती जोरदार टीका करायला सुरुवात केली. आपल्याकडे सण आणि उत्सवांची एक संस्कृती आहे, त्यामध्ये शालीनता आहे. पण गेल्या काही काळात चित्रपटातल्या समारंभात परिधान केले जाणारे एक्सपोजिंग कपडे, हॉट पॅन्ट्समध्ये रील बनवणाऱ्या नववधू, टिचबर कपड्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांची होणारी जाहिरात, हे सगळं बघितल्यानंतर ही नग्नता या सणांची शालीनता घालवतीये का, असा प्रश्न या क्षणाला पडतोय, ज्या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, आपल्यासोबत लेखिका आणि पत्रकार वसुंधरा काशीकर आहेत, आणि आपल्यासोबत समाज आणि संस्कृतीच्या अभ्यासक अमृता मोरे. मी सुरुवातीला अमृताकडे जाईन. अमृता, ही जाहिरात बघितली असेल अशी अपेक्षा आहे. पहिलं इम्प्रेशन काय आहे या जाहिरातीचं? जी टीका ज्या पद्धतीने नेटवरनं होतीये, त्या टीकेबद्दल काय म्हणायचंय? टीका करणारे लोक टीका करतच असतात. मला असं वाटतं ते फारसं समर्थनीय आहेत का पोशाख, तर नाही. पण त्याही पेक्षा मला वाटतं ते अस्थायी जास्त आहेत. आणि त्याच्यावरनं खरंच इतका गदारोळ करायची गरज आहे का, हा वेगळा प्रश्न मला वाटतं आहे. पण याच्या मागे जी एक सिस्टीम असते, जाहिराती बनवण्यामागे त्याचं एक सेल्स, मार्केटिंग अशी वेगवेगळी डिपार्टमेंट असतात. त्यांची एक काहीतरी टाइमलाईन असते. ह्या सगळ्यामध्ये जे आर्टिस्ट काम करतात, जी नट नट्या मंडळी असतात, विशेषतः जर ते इतक्या मोठ्या लेवलचे असतील, तर त्यांचं स्वतःचं म्हणणं असतं त्यांच्या कपड्यांविषयी, त्यांच्या सगळ्या ओव्हरऑल गेटअप विषयी. आणि अनेकदा ते स्वतः सुद्धा त्याविषयी आग्रही असतात. तर ह्या पर्टिक्युलर ऍड मध्ये, ह्या विशेषतः ऍड मध्ये नेमकं काय झालं या जाहिरातीत, हा कृती सनोनचा तिचा स्वतःचा एक अट्टहास होता की मी असंच दिसणारे आणि मी हेच घालणारे, अशीही एक शक्यता असू शकते. किंवा मला वाटतं या ब्रँडमध्ये काय काय ती या ब्रँड मधली एक इन्व्हेस्टर आहे, जीवा मधली ती एक इन्व्हेस्टर आहे. बरोबर बरोबर. नाही, पण ती इन्व्हेस्टर असणं हा झाला त्याच्यातला वेगळा मुद्दा. अनेकदा अभिनेत्रींना आपण काय प्रकारे प्रेझेंट झालं पाहिजे याच्याविषयीचे त्यांचे काही ठोकताळे ठरलेले असतात, आणि त्या बऱ्याचदा त्याच्याविषयी खूप जास्त आग्रही असतात. त्यामुळे एकेका पातळीवर आपण टँट्रम्स किंवा हट्ट असं पण म्हणतो, तर कदाचित तीही शक्यता नाकारता येत नाही. कारण मला असं वाटत नाही की एखादी जाहिरात बनवताना तिच्या मागे इतकी माणसं काम करत असतात. म्हणजे त्याच्या लेखकापासून त्याच्या कॉस्ट्युम डिझायनर पर्यंत त्याच्या दिग्दर्शकांची अख्खी टीम असते. त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांमध्ये कोणालाच हे काही याच्याविषयी वाटलं नसेल, ते खटकलं नसेल, ते बोललंच कधी गेलं नसेल, अशी शक्यता मला जरा कमी वाटते. याच्या मागे आणखी काहीतरी वेगळ्याच गोष्टी, ज्याचं कदाचित आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा काही घडलेल्या असू शकतात असं मला वाटतं. मला तृप्ती देसाईंकडे यायचं हा मुद्दा घेऊन. तृप्तीताई, तुम्ही या जाहिराती आणि त्याच्यावर होणाऱ्या टीकेकडे कसं बघताय? नम्रताजी, आपण बघितलं तर आता रक्षाबंधनाचा जो सण येतोय, तर आपण पारंपरिक कपडे जे आहे ते परिधान करत असतो. साडी असेल, पंजाबी ड्रेस असेल किंवा अंगभरून कपडे घातले पाहिजेत, हे आपल्याला आत्तापर्यंत झालेले संस्कार आहेत. आत्ताची जी जाहिरात आहे ज्याच्यावरून हा विषय निघालेला आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती जाहिरात एक अभिनेत्री करतीये. अभिनेत्रीने घातलेले जे कपडे आहेत त्या कपड्याला विरोध होतोय, आणि त्या कपड्यामध्ये जे काही तिने परिधान केलेले आहे, तर आपण बघतोय की एक जो ब्रालेट सारखा जो वरचा टॉप आहे आणि ती राखी बांधती आहे, आणि एका प्रॉडक्टची ती जाहिरात आहे. खरं तर 21व्या शतकामध्ये आपण जर बघितलं तर आता ही जी जेनझी पिढी आहे तर ती मॉड आहे. त्यामुळे कुठलाही सण असेल, उत्सव असेल, तर ती आपल्यासारख्या साड्याच घातल्या पाहिजेत, पंजाबी ड्रेसेस घातले पाहिजेत असं अजिबातच नाही, आणि ती मुलं ऐकत सुद्धा नाहीत. त्यामुळं कृती सेनननी जी जाहिरात केली तेव्हा तिने जे कपडे घातले ते एकतर ब्रँड
चे ब्रँड चे जे कोणी हेड असतील किंवा जी टीम असेल त्यांनी दिलेला तो पेहराव आहे आणि तो फार काही असा मला वाटत नाही की तो ऑब्जेक्शन घेण्यासारखा आहे. ट्रोलर्स हे जे आहेत ते विरोध करत असतात, कृती सेनननाही विरोध करत असतात, आमच्यासारख्याने कोणी चांगलं बोललं तिथंही बोलत असतात. राहिला कंगना राणावतचा प्रश्न, कंगनाने सांगितलंय की मग तुम्ही अशा अंडरगार्मेंट किंवा अशा कपड्यांमध्ये तुम्ही भावाला राखी बांधणार का. मला वाटतं की ते सेलिब्रेशन आहे. आता मॉड ज्या मुली आहेत त्या त्यांना पाहिजे तसे कपडे घालत असतात, परंतु कुठंतरी त्या मर्यादा पण आल्या पाहिजेत. आपण सणावारांना काय घातलं पाहिजे याचं जे आहे ते भान सगळ्यांना असणं गरजेचं आहे. पण सध्या मॉड संस्कृती असल्यामुळे किंवा मॉड मुलं किंवा मुली असल्यामुळं ते अनेक वेळेला अशा सणावारांना अशी कपडे घालत असतात, त्यामुळे त्यात फार काही विरोध करायची गरज नाही असं मला वाटतंय. मी वसुंधरा काशीकर यांच्याकडे, वसुंधरा मला वाटतं इथे ना काहीतरी कॉम्बिनेशन चुकलंय असं नाही का वाटत. म्हणजे ही कदाचित एखाद्या कोल्ड्रिंकची किंवा एखाद्या चॉकलेटची जाहिरात असती तर कदाचित कृती सणांच्या कपड्यावरती कमेंटही झाली नसती. ही जाहिरात एका ज्वेलरी ब्रँडची आहे आणि त्याच्यामध्ये औचित्य आहे रक्षाबंधनाचं. आणि रक्षाबंधनाला ज्यावेळेला बहीण अशा प्रकारच्या पेहरावामध्ये दिसतीये त्यावेळेला आक्षेप जास्तीत जास्त नेटिझन्सकडनं काय आलाय की तुम्हाला हिंदू धर्मियांच्या सणांवरतीच असा तुमचा वोक अजेंडा राबवायचा असतो का, हिंदू धर्मियांच्या सणांनाच तुम्हाला अशा पद्धतीने एक्सपोज करून दाखवायचं असतं का, मग तुम्ही ईदची ऍड ही जीवा ज्वेलरी अशा प्रकारच्या स्किम्पी कपड्यांमध्ये मॉडेलला घेऊन दाखवणार आहे का. अशा प्रकारच्या नेटिझन्सच्या प्रतिक्रिया याच्यावरती यायला लागलेल्या आहेत. कसं बघायचं याच्याकडे. बरोबर आहे नम्रता. मला एक मुद्दा महत्वाचा वाटतो, आपण धर्माकडे वळण्यापेक्षा आपण व्यापक अर्थाने धर्मापेक्षा संस्कृती ही मोठी असते खरंय. आणि म्हणून संस्कृतीबद्दल आपण बोलूया. मला असं वाटतं तुम्ही आधुनिक असणं म्हणजे सामाजिक संकेत तोडणं असा त्याचा अर्थ आहे का. तुम्ही आधुनिक असणं म्हणजे तुम्ही एक्सपोज होणारे कपडे घालणं असा त्याचा अर्थ आहे का. अशी जर आपण व्याख्या करत असू तर ती चुकीची आहे. प्रत्येक समाजाचे काही संकेत असतात आणि त्या संकेतांचं भान ठेवलं पाहिजे. मी स्वतः एक अत्यंतिक व्यक्तिवादी व्यक्ती आहे. म्हणजे ओव्हर इज ओन बॉडी इंडिव्हिज्युअल अँड ओव्हर इज माइंड इंडिव्हिज्युअल इज सॉव्हरीन हे म्हणणारा जॉन स्टुअर्ट मिल हा माझा आदर्श आहे. पण इंडिव्हिज्युअल इज सॉव्हरीन हे म्हणत असताना तुम्ही ज्या समाजामध्ये राहतात त्यातले संकेत जर व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी नसतील आणि व्यक्तित्वाला हानिकारक नसतील तर त्या संकेताचं का पालन होऊ नये. राखी सारखा पारंपरिक सण आहे आणि त्या दिवशी तुम्ही एक डिसेंट कपडे घातले. मला इथे हा शब्द वापरताना थोडा संकोच वाटतोय, परत सामाजिक संकेत, पण मी हा वापरते. आर्थिक वर्ग कुठलाही असू दे, त्या जाहिरात मी ती जाहिरात केअरफुली बघितली. अशा प्रकारचं क्लिव्हेज शोईंग करणारे म्हणजे कुठले कपडे अशी मुलगी आपल्या भावासमोर किंवा वडिलांसमोर घालेल का, कुठल्याही आर्थिक स्तरातील मुलगी. तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने नाहीये. ही जाहिरात मला रॅशनल वाटत नाही. मुळात बिझनेस कम्युनिकेशनचा विचार केला तर ते पण चुकलेलं आहे. याचं कारण असं की ज्या समाजामध्ये तुम्ही विक्री करत आहात त्याची संस्कृती पण तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आता स्त्रीचं ऑब्जेक्टिफिकेशन करून व्ह्यूज वाढवायचे असतील आणि प्रॉडक्टचा रीच वाढवायचा असेल कदाचित तर तो हेतू त्यांचा सिद्ध यशस्वी झालेला असू शकतो. आणि मला हेही म्हणायचं आहे की जी अभिनेत्री जिने ती जाहिरात केली तिचं स्टेटमेंट मी वाचलं, म्हणजे माझ्या मुलीलाही मी ती जाहिरात दाखवली. तिने त्यातल्या एका वेगळ्याच मुद्द्यावर, ती जेनझीची प्रतिनिधी आहे बाय दी वे, 15 वर्षांची, ती म्हणाली मला त्यात कुत्र्याला राखी बांधणं हे फारच वियर्ड आणि ऑड वाटलं, जे मलाही खूपच वेगळंच काहीतरी वाटलं की तुम्ही कुठल्याही याची प्रोडक्टची. तर त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की एक तर कुत्र्याला तुम्ही राखी बांधणं ते चुकीचं दाखवलेलं आहे आणि ऑब्जेक्टिफिकेशन तुम्ही करताय. आणि ती अभिनेत्री म्हणते की संस्कृतीमध्ये ही डोक्यात असते. तर समाजशास्त्राचं मला असं वाटतं जे असे म्हणतात की केवळ संस्कृती विचारांमध्ये असते त्यांनी अभ्यास वाढवला पाहिजे. कारण संस्कृती ही खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्यात पोशाख येतात, रीतिरिवाज येतात आणि परत मी वाक्य म्हणते की सामाजिक संकेतांचं जे व्यक्तित्वाला पोषक आहेत किंवा हानिकारक नाही, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊ देत नाही, त्याचं पालन झालं पाहिजे. धर्म कोणताही असो. मग मला वाटतं ईदलाही ही जाहिरात चालणार नाही आणि ख्रिसमसलाही चालणार नाही. विवाह प्रसंगी उद्या कोणी म्हणेल माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मी वस्त्र न घालता उपस्थित राहत होतो, ते व्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य करायचं आहे का. हे माझं विधान एक्झॅजरेशन वाटलं, अतिरेकी वाटलं तरी मला तेच सांगायचं आहे की जग हे तारतम्यावर चालतं, सम्यकतेवर चालतं. त्याचा विचार व्हायला पाहिजे. मला अमृताकडे यायचंय. अमृता, मुद्दा हा आहे की
आता तारतम्य हा खूप मस्त शब्द वापरला वसुंधरा काशीकरांनी. हे तारतम्य कुठेतरी सुटतंय असं वाटतं का? कारण बरेचदा आपण चित्रपटांमध्ये सिरियल्समध्ये बघतो हे असे समारंभ असतात, म्हणजे लग्नाचा काहीतरी सीन असतो, तिथे मग हळदी समारंभ असतो, सगळे एकत्र येतात. ज्या पद्धतीने तिथल्या मुली किंवा त्याच्यामधल्या अभिनेत्रींना त्यांचे कॉस्ट्युम्स दिलेले असतात, किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये ब्राईड इन हॉट पॅन्ट हा एक ट्रेंड इंस्टाग्रामवरती आलेला होता, ज्यावेळेला संपूर्ण वधू वेशामध्ये असलेली ती मुलगी स्वतःच्या घागऱ्याच्या ऐवजी फक्त हॉट पॅन्ट घालायची आणि तिने मग तिचे फोटो काढलेले आहेत, रील काढले आहेत. हा एक ट्रेंड मध्यंतरी होता. हे कुठून यायला लागले? म्हणजे हायवेवरनं सहज आपण मुंबईकडे किंवा मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जायला लागलो तर रस्त्यामध्ये ज्या जाहिराती दिसतात आपल्याला दागिन्यांच्या, त्याच्यामध्ये अशाच एक्सपोज करणाऱ्या मॉडेल्स दुर्दैवाने बऱ्याच पोस्टर्समध्ये दिसतात. वुमेन ऑब्जेक्टिफिकेशन, महिलांना वस्तू म्हणून बघणे, हा जो दृष्टिकोन आहे तिथून कुठेतरी ह्याचा ओरिजिन आहे असं वाटतं का? हा खरं तर खूप कॉम्प्लेक्स आहे प्रश्न, नम्रता. मला असं वाटतं की आता जेनझीचा उल्लेख झाला, तर जेनझी आणि जेन अल्फाची आंदोलनं आपण खूप आत्ताच डोक्यावर घेतली आणि आपल्या सगळ्यांना ते खूप जास्त प्रॉमिसिंग वाटलं की ही मंडळी कदाचित उद्या जाऊन काहीतरी प्रॉमिसिंग घडवतील आणि भविष्याच्या दृष्टीनं ते आपल्याला आशादायक असं चित्र वाटलं. तर मग मला असं वाटतं की आपण त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात, वेगवेगळ्या विषयांसंबंधात त्यांची काय मतं आहेत याचाही कदाचित आदर करायला हवा का? मुली आता हल्ली सरसकट सगळीकडे हॉट पॅन्ट्स आणि क्रॉप टॉप्स आणि असं सगळं घालून आपल्याला फिरताना दिसतायत. अगदी मध्यमवर्गीय घरांमध्ये सुद्धा, घरांमधल्या मुली सुद्धा अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात. अगदी. तर याच्या मागे ना मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये विशेषतः ज्या प्रकारे अभिनेत्रींचे कपडे, त्याचं स्टायलिंग आणि त्याची उंची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जसजशा बदलत आल्यात ना, तसतसं बऱ्याच अंशी आताचा प्रेक्षक ह्या सगळ्याला सरावलाय. एकेका पॉइंटला नजर मेलीये अशा पद्धतीनं पण त्याला ते म्हणता येईल आपल्याला. तर आता हल्लीच्या मुलांना याच्यामध्ये फार काही गैर आहे किंवा हे चुकीचं आहे असं काही वाटत नाही. यू लॉस्ट माय पॉइंट. यू लॉस्ट माय पॉइंट. माय पॉइंट वर मला असं म्हणायचं होतं की तिथे जे सण समारंभ दाखवतात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक्सपोज करणारे कॉस्ट्युम्स, त्या जी सांस्कृतिक फ्रेम तिथे चित्रपटात किंवा रील्सवरती आणि त्या सोशल मीडियावरती उभी केली जाते, कदाचित ती इमिटेट करायचा प्रयत्न हा होतोय का? ते खरंच एकतर्फी आहे का याच्याविषयी मला शंका आहे. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो की माध्यम ही समाजाचाच आरसा असतात, त्यामुळे मला वाटतं ते दुतर्फा ती वाहतूक असते. जे समाजात घडतं तेच काही अंशी थोडंसं बदलून माध्यमांमध्ये दिसतं. जे माध्यमांमध्ये दिसतं त्याचा बऱ्यापैकी बदल करून कमी अधिक अशा प्रमाणामध्ये ते लोक इमिटेट करतात, त्याचं अनुकरण करत असतात असं मला वाटतं. पण ऑब्जेक्टिफिकेशन हा काही बायकांचा ऑब्जेक्टिफिकेशन, महिलांचा हा काही आजचा मुद्दा नाहीये. तो जेव्हापासून माध्यमं सुरू झालेली आहेत आणि बायकांना कुठल्याही कारणासाठी प्रोजेक्ट करणं, हा जेव्हा बायकांना म्हणण्यापेक्षा माणसांना म्हणूया आपण, हा जेव्हापासून मुद्दा सुरू झालाय तेव्हापासून कमी अधिक फरकानं हे ऑब्जेक्टिफिकेशन मला वाटतं सुरू झालंच आहे. आणि ते थोडंसं आपल्याला बघावं लागेल की ते की पातळीपर्यंत आपण त्याच्याकडे कशा प्रकारे बघायचं. बरं, वसुंधराला काही मुद्दा मांडायचा, मग मी तृप्ती मला देसाईकडे. अमृताच्या मुद्द्याशी मी एका पॉइंटवर डिफर करते. स्त्रीचं ऑब्जेक्टिफिकेशन जुनं आहे हे मान्यच आहे, काही प्रश्न नाही. पण तिने जे म्हटलं की समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये असतं, मला असं वाटत नाही अमृता की कुठल्याही स्तरातली, आर्थिक स्तरातली आणि कुठल्याही जाती धर्मातली मुलगी राखी किंवा अशा पारंपरिक प्रसंगांना अशा प्रकारचे कपडे घालून राखी बांधेल, त्यात काही ताटही दाखवलेलं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की पाळल्या जातात आजही. आणि अशा प्रकारचं जर मीडियामधून, म्हणजे ते एक जाहिराती माध्यमच आहे, असं जर काही चित्रीकरण होत असेल तर त्याला निश्चित आपण आक्षेप घ्यायला पाहिजे. आपण या समाजाचे घटक आहोत आणि समाजाचं एक चांगलं कल्चर, हे मला वाटतं चांगली संस्कृती आहे, ही जपणं हा आपला भाग आहे. ती जपल्या गेली पाहिजे, संकेत जपल्या गेले पाहिजे. तृप्तीताई, मुलींनी, महिलांनी कुठले कपडे घालावे याच्यावरती कुणी काय आक्षेप
ठेवण्याची गरज नाहीये, पण औचित्य आणि तारतम्य ह्या गोष्टींची त्याला किनार असली पाहिजे का? हो, कारण हे बघा, कुणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण जर सध्याचं ट्रेंडिंग जर बघितलं तर बऱ्याच रील्समध्ये जसे कपडे घालतात, जाहिरातींमध्ये कसे कपडे घालतात, तसंच जे आहे जेनझी किंवा इतर मुलं मुली जे आहे ते त्यांना फॉलो करत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्तानं केलेली ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये जी घातलेली कपडे आहेत ती कदाचित व्हायरल होण्यासाठी किंवा ही जाहिरात ट्रेंडिंग होण्यासाठी कदाचित ती दिली गेली असतील. परंतु कृती सेनन असेल किंवा कुणीही ती वापरलेली कपडे असतील, रक्षाबंधनाचा जिथं मुद्दा येतो, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून जेव्हा बघितलं जातं तर निश्चितच कपड्यांमध्ये शालीनता असणं गरजेचं आहे. पिढी कितीही सुधारली असली, किती आपण पुढे गेलेलो असलो तरी सध्या आपण जी काही आपली संस्कृती आहे किंवा काही जे आपण सणवार साजरे करतो, घरात असलेले जे काही संस्कार आहेत ते संस्कार जपणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच ट्रोलर जे काही विरोध करतायत किंवा ही जी काही उत्तरं देत आहेत ते त्याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल. काही मुलं मुली हे मॉड झालेले आहेत, अशा कपड्यांमध्ये राखी बांधत नाहीत का? तर बांधतात. अनेक उच्चभ्रू कुटुंबामध्ये जेव्हा फोटो शेअर केले जातात तर अशी कपडे तिथे घातलेली असतात. परंतु आपण जेव्हा सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय म्हणून बघतो तर मलाही वाटतंय की अशा पद्धतीनं जेव्हा सण उत्सव असतो किंवा ज्या पद्धतीचे पारंपरिक कपडे घालण्याचं जे आहे ते आपल्यावर संस्कार आहेत, तर ती शालीनता अशा उत्सवाच्या निमित्तानं मागदी आधीची पिढी असेल, जेनझी असेल किंवा कुणीही असेल, त्यांनी जपणं फार गरजेचं आहे. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. वसुंधराला काही मुद्दा मांडायचा आहे? वसुंधरा? नाही नाही, मी तेच म्हटलं, मला तेच म्हणायचं होतं की इतर वेळी तुम्ही काही कपडे घालू शकता खासगी आयुष्यामध्ये पण हा पारंपरिक सण आहे, मग तो हिंदूंचा असेल किंवा मुस्लिमांची ईद असेल किंवा ख्रिश्चनांचा ख्रिसमस असेल, त्या सणा समारंभांना ही एक डिसेन्सी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं ही रॅशनल वाटत नाही मला. या ऍड मागचा उद्देश काहीतरी मला वेगळा वाटतो. आपण त्याचं रॅशनलायझेशन करू नाही यात असं मला वाटतं. असं नाही वाटत अमृता? वसुंधराचं म्हणणं मला हे अगदीच पटतंय की हे रॅशनल वाटत नाही. इनफॅक्ट मी जेव्हा सुरुवातीला अगदी पहिला माझा मुद्दा होता तो तोच होता की याच्या मागे आणखी काहीतरी घडलेलं असणार आहे. हे नुसतंच कोणीतरी खूप विचारपूर्वक असं केलेलं असू शकतं किंवा त्यांच्या काही टाइम कन्स्ट्रेंट्समुळे आणि बाकी कुठल्या तरी म्हणजे त्यांचं काहीतरी अडकलेलं असू शकतं, त्यांच्या टाइमलाईन्स असतील किंवा अशा कुठल्या तरी वेगळ्या भलत्याच गोष्टींमुळे ही ऍड अशी झालेली असण्याची शक्यता मला वाटते. फक्त मगाशी ती जो संस्कृतीचा जो मुद्दा म्हणाली ना वसुंधरा, तर त्याच्याविषयी मला असं वाटतं की संस्कृती ही तशी फ्लो होणारी आणि वाहती प्रवाही अशी गोष्ट आहे. म्हणजे महाभारत किंवा या सगळ्याच्या काळामध्ये आणि इनफॅक्ट आपण जेव्हा ही सगळी महाभारत रामायण आणि या सगळ्याच्या जेव्हा मालिका बघितल्या तेव्हा सुद्धा द्रौपदी असो किंवा आणखी काही राजघराण्यातल्या स्त्रिया असो, त्यांना आपण कंचुकी सारखीच वस्त्र त्यांच्या अंगावर पाहिलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक कालखंडाला काय योग्य वाटतं आणि काय अयोग्य वाटतं किंवा शालीनता ह्याची पुन्हा व्याख्या मला वाटतं आपण थोडी शांतपणे डिफाईन करायला हवं का, त्याची व्याख्या करायला हवी का, हाही प्रश्न मला महत्वाचा वाटतोय. मी ह्याला कुठेच योग्य अयोग्य या पद्धतीने बघत नाहीये, पण ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. आणि मी मगाशी म्हटलं तसं जेनझींच्या आणि जेन अल्फांच्या विचारांमध्ये जर आपल्याला असं वाटतंय की काहीतरी त्यांचं चुकतंय, त्यांना औचित्य विचार नाही, त्यांना कदाचित ते ओन करत नाहीत जबाबदारी किंवा अशा काही गोष्टी, तर तिथे आपण कसा संवाद साधू शकतोय. आणि जर त्यांना ही ऍड आवडत असेल बहुसंख्यांना आणि त्यांना जर ती योग्य वाटत असेल तर मग काहीतरी कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे असं मला वाटतं. नाही, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ही कम्युनिकेशन गॅप, कारण आता जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ज्या पद्धतीनं ही तरुण पिढी व्यक्त झालेली होती त्यावेळेला अनेकांचं असं म्हणणं होतं, अरे त्यांना शिकवणारे कोण आहेत, त्यांना संवाद साधणारं, त्यांच्याशी बोलणारं कोण आहे, त्यांना कोण दिशा दाखवणार आहे. तर त्यांची आधीची पिढी, त्यांचे आई वडील, त्यांचे शेजार पाजार, त्यांच्या भोवती त्यांच्यावर संस्कार करणारा जो समाज आहे तोच त्यांना दिशा दाखवणार आहे. मला वाटतं तृप्तीताई ही खूप महत्त्वाची गरज आहे या समाजाची असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं तर संस्कार आहेत
आणि राहिला जाहिरातीचा प्रश्न, तर जाहिरातीकडे जाहिरातीपुरतंच बघावं असं मला वाटतंय. आणि मगाशी जसं ताई म्हणाले की कम्युनिकेशन गॅप किंवा काही गोष्टी सांगणंही गरजेचं आहे. एखाद्या वेळेला काही मुलं ऐकत जरी नसतील तरी सुद्धा सणावारांना आपण कसं असलं पाहिजे किंवा काही कपडे कसे घातले पाहिजेत याचे संस्कार हे प्रत्येक घरामध्ये झालेले असतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. पण जाहिरातीच्या माध्यमातून हे जे काही दाखवलं गेलंय त्याच्यावर फार ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा आपण जो हा पवित्र नात्याचा सण आहे तो कसा साजरा केला पाहिजे, आपण कसे कपडे घातले पाहिजेत याचं भान मात्र प्रत्येकाला वैयक्तिक असणं गरजेचं आहे. वसुंधरा, जाहिरातीवर ऑब्जेक्शन घेण्याचं, आक्षेप घेण्याचं कारण एवढंच आहे, सिनेमा असेल, जाहिराती असेल, याचा जनमानसावर प्रचंड प्रभाव पडतो हो. आणि म्हणून त्याच्यावर आक्षेप आहे. बाकी आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आणि मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की मी स्वतःच एक आत्यंतिक व्यक्तिवादी व्यक्ती आहे. आपण आजही आपण या चर्चेमध्ये बसलो आहोत तर आपण एक विशिष्ट प्रकारचा पेहराव करून बसलो. इथे होय. मी कुठल्याही प्रकारचे कपडे घालून बसू शकली असती. तर मला असं वाटतं की चांगली कल्चर आहे हे. आणि त्याचे जसं अमृता म्हणाली की कल्चर हे वाहत असतं ते मला मान्यच आहे. पण आज आपल्या याच्यामध्ये पोशाखाची किंवा डिसेन्सीची व्याख्या काय आहे आजच्या काळामध्ये 2026 ला, किंवा ओव्हर द इयर्स ती काय झालेली आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल. अगदी. अमृता, शेवटची कमेंट. कदाचित आपण आता खूप मोठ्या ट्रान्झिशनच्या काळात आहोत का काय असं राहून वाटतं ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर. पण हो, आज घडीला 2026 मध्ये जर मला विचारलं की ही जाहिरात मला काय वाटलं या सगळ्यातल्या ओव्हरऑल, त्यांच्याकडे त्यांनी हळदी कुंकू न लावणं किंवा कुठल्याच पारंपरिक गोष्टी तिथे न असणं, त्याचा ऍब्सेन्स याच्याविषयी, तर हो, मला ते खटकलं आणि ते अस्थायी वाटलं इथे आणि औचित्यपूर्ण नाही हे निश्चितपणे वाटलं. अगदी. कसं आहे, जाहिराती, सिनेमा किंवा इतर कुठलंही स्क्रीनवरती प्रेझेंट केली जाणारी कलाकृती, एक सिनेमॅटिक लिबर्टी त्याच्यामध्ये घेतली जाते. पण ती सिनेमॅटिक लिबर्टी घेताना त्याचा समाजावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे या सगळ्याचा, जो नक्की होत असतो, तो कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे, ह्या क्रिएटरनं कदाचित त्याचा सुद्धा थोडासा विचार करायला हवा. टीका तर होत राहणारे, विविध मुद्द्यांवरनं होत राहणारे, कदाचित धार्मिक मुद्द्यांवरनं होईल, सामाजिक सांस्कृतिक मुद्द्यांवरनं होत राहील. टीका ही एक वेगळी गोष्ट आहे. पण जसं आता सांगितलं की औचित्य आणि तारतम्य हे तुम्ही स्वतः बाळगू शकता. सण आपले असतात, उत्सव आपले असतात, संस्कृती आपली आहे. आपणच जर त्यामध्ये वेगळं काहीतरी भरायला लागलो तर दोष नेमका द्यायचा कुणाला, दूषणं नेमकी द्यायची कुणाला, हाही प्रश्नच आहे, नाही का? चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.